नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला ढोकळा बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी हे बेसन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे 1 चमचा, मीठ टाकलेलं आहे पाऊण चमचा। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ। आपण ते बॅटर चांगलं तयार करून घ्यायचं। गाठी त्याच्या पिठाच्या गाठी राहू द्यायच्या नाहीत, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने मी हे 1 चमचा पिठी साखर टाकलेली आहे। होती माझ्याकडे पिठी साखर म्हणून पिठी साखर टाकली। तुम्ही साखरही टाकू शकता नॉर्मली। नंतर हे असं बॅटर तयार झाल्याच्या नंतर याच्यामध्ये हे इनो 1 पॅकेट मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। इनो टाकल्याच्या नंतर ते व्यवस्थित फेटून घ्यायचं अशा पद्धतीने। पाहू शकता तुम्ही। आता इकडे मी भांडं ठेवलेलं आहे, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। कुकरचा डबा घेतला आहे, त्याला तेल लावून घेते व्यवस्थित। सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं त्याला। तेल लावून झाल्याच्या नंतर हे बॅटर त्या कुकरच्या डब्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं। व्यवस्थित सगळीकडे पसरवून ठेवायचं आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर आपण कुकरचा डबा त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा व्यवस्थित आणि वरून झाकण लावून 15 मिनिटं बरोबर वाफ द्यायची त्याला। 15 मिनिटाच्या नंतर आपण चेक करायचं। आपला ढोकळा झालेला आहे। इकडे फोडणीची तयारी करते। कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेते। ढोकळा मी ताटामध्ये काढून घेते। तेल तापलेलं आहे, तेलामध्ये मोहरी घातली आहे, हिंग घातलेलं आहे, कढीपत्ता, मिरच्या घातलेत। सगळं परतून घ्यायचं। तीळ टाकते थोडंसं, तिळामुळे आणखीन छान लागते चव। अर्धा ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हा लिंबाचा रस टाकायचा 2 चमचे। ढोकळा कट करून घेते। खूप स्पंजी झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। कट करतानाच आपल्या लक्षात येतोय। अशा प्रकारे आपण अशा आकारामध्ये कट करून घ्यायचे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या। नंतर आपण जी फोडणी तयार केलेली ती त्या ढोकळ्यावरती आपण पसरवून टाकायची आहे। ढोकळा आपला तयार झालेला आहे। खूप स्पंजी झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।